काढायची ते शिकलो. त्यानंतर आपण डिफेक्ट काय काय असतात क्रिस्टलमध्ये ते शिकलेलं आहे. टाइप्स ऑफ डिफेक्ट हे शिकलेलं आहोत. तर आज आपण दी कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड हा प्रकार बघायचा आहे. कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड, how much amount of electrons or electricity conducted by that solid, depending upon that there are three types of conductor, three types of solids. First is a conductor, insulator and semiconductor. Conductor, insulator and semiconductor. So conductor in which, through which the large amount of electricity is passed. Large amount of electricity or large amount of current is passed. The range of passing the electricity is 10 raised to 4 to 10 raised to 7 per ohm per meter. ही रेंज असते. एक्झाम्पल आपल्याला त्याची काय सांगता येते? मेटल कॉमा इलेक्ट्रोलाइट. मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू the electrons. Metal conduct their electricity through the electron and electrolyte conduct their electricity through the ions, cation and anion. By using that, the electrolyte conduct electricity. Now insulator which do not conduct the electricity. Types of solid in which depending upon the conductivity, another type of solid is insulator which do not conduct electricity. Their range of or very small amount of it conduct the electricity, that is range is 10 raised to -20 to 10 raised to -10 per ohm per meter. एक्झाम्पल त्याची काय सांगता येते? प्लास्टिक, रबर एक्सेट्रा. त्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, त्याच्यामुळे त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. थर्ड टाइप इज सेमीकंडक्टर. Third type is a semiconductor. This semiconductor has a range of transferring electricity is in between the conductor and semiconductor. That is, the range is 10 raised to -6 to 10 raised to 4 per ohm per meter. हे एवढी त्याची रेंज असते. एक्झाम्पल कुठले सांगता येतील? तर सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल आहेत सिलिकॉन, जर्मेनियम. जे मेटलॉइड आहेत ग्रुप नंबर 14 मध्ये जे मेटलॉइड आहेत सिलिकॉन, जर्मेनियम, इंडियम, हे झाले त्याचे सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल्स. आता हे जे आहेत कंडक्टिव्हिटी वरून आपल्याला हे तीन टाइप्स पडलेले आहेत. मग हे दिस इज वेल एक्सप्लेन बाय द बँड थेरी. मग ह्या बँड थेरी कडून आपल्याला हे एक्सप्लेन सॉलिड हे तीन टाइपचे असतात. हे वेल एक्सप्लेन बाय दी बँड थेरी. एक्सप्लेन दी कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड. मग सॉलिड किती टाइपचे असतात? मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. ह्या टाइपचे हे आपल्याला त्यांनी बँड थेरीनी वेल एक्सप्लेन केले. बँड थेरी म्हणजे काय? तर बँड थेरीमध्ये आपल्याला बँड थेरी इज बेस्ड ऑन फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो आता आपण बँड थेरी बघूया. सो बँड थेरी इज बेस्ड ऑन फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होतात? तर नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल आपण जर एखादा मेटल घेतला, फॉर एक्झाम्पल आपण मेटल घेतला मॅग्नेशियम. फॉर एक्झाम्पल आपण घेतला मेटल मॅग्नेशियम. त्याचा नंबर आहे 12, 1s2 2s2 2p6 2p6 सो त्याच्या शेलमध्ये हे इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 3s2. तर हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल आपण इयत्ता 11वी मध्ये शिकलेले आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. सो 1s इकडे पण हा और मॉलिक्यूल तयार करायचा आहे. दोन ॲटम किंवा नंबर ऑफ ॲटम कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल हे आपण शिकलेलो आहोत. तर त्यांचे हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत हे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर हे जे नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन टू फॉर्म नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि मग हे एक्सेस नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बँड तयार होतात. दोन टाईपचे बँड तयार होतात. एक कंडक्शन बँड असतो, एक व्हॅलेन्स बँड असतो. सो फॉर्मेशन ऑफ कंडक्शन बँड, फॉर्मेशन ऑफ व्हॅलेन्स बँड and conduction band. So valence band मध्ये, valence band for example इथे मॅग्नेशियम घेतलेला आहे आपण. हे
व्हॅलन्स बॉन्डमध्ये असतात. त्या व्हॅलन्स शेलचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते जे इलेक्ट्रॉन बॉन्ड बँड तयार करतात त्याला म्हणायचं व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. बेरीज हे जे आहे, आता ही थर्ड शेल सुरू झाली, त्या थर्ड शेलला लागून 3p 3d त्यांच्यामध्ये आपल्याकडे काय 0 इलेक्ट्रॉन आहे. हे झाले कंडक्शन बँड आणि हा झाला व्हॅलन्स बँड. सो स्पेस त्याच्यावरून so this valence band and conduction band. So valence band, conduction band. हे क्लियर झालं. फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल घेतला आपण सिलिकॉन 14 1s2 2s2 2p6 3s2 3p2 हे झालं त्याचं व्हॅलन्स बँड. हे झालं त्याची व्हॅलन्स शेल म्हणून आपण त्याला व्हॅलन्स बँड म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या लागूनच येणारा असतो तो 3D, तो असतो कंडक्शन बँड. सो व्हॅलन्स बँड म्हणजे काय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. सो व्हॅलन्स बँड इज फुल्ली फिल्ड और पार्शियली फिल्ड. पार्शियली फिल्ड म्हणजे कसे, हे झाले पार्शियली फिल्ड. हे याच्यामध्ये हा 2 इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल टोटल कंप्लीट फिल झालेले. सो व्हॅलन्स बँड कसा तयार होतो, इट कंटेन इलेक्ट्रॉन्स ते फुल्ली फिल असतात किंवा पार्शियली फिल असतात. त्याच्यामध्ये काय असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात आणि हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय फॉर्म करतात, व्हॅलन्स बॉन्ड तयार करतात. त्याच्यानंतर आपण बघूया कंडक्शन बँड. तर कंडक्शन बँड म्हणजे मे बी पार्शियली फिल और एम्प्टी और व्हेकंट. कंडक्शन बँड कसा असतो, पार्शियली फिल असतो किंवा व्हेकंट असतो. दीज इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे जे व्हॅलन्स शेलचे इलेक्ट्रॉन एक्साइटेड टू कंडक्शन बँड मध्ये जातात आणि मग दीज इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आपल्याला हे दोन बँड तयार होतात, त्याच्यावरून आपल्याला हा सॉलिड इज डिवाइडेड इनटू कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. आपण ते बघूया. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे तुमची क्लिअरिटी असू द्या आधी. त्याच्यानंतर आपण हे बघायचं आहे, हा तुमचा कंडक्शन बँड. कंडक्शन बँड एम्प्टी और पार्शियली फिल आणि व्हॅलन्स बँड कसा असतो, फुल्ली फिल और पार्शियली फिल किंवा फुल फिल. valence band and conduction band. So spacing between these two band is called energy gap. या दोघांच्या बँडच्या मध्ये जे एनर्जी असतो त्याला म्हणायचं बँड गॅप और फॉरबिडन गॅप. तर ह्या दोघांच्या मध्ये the spacing between the conduction band and valence band is called as a forbidden gap, valence band or conduction band or valence band. The spacing between these two is called as a band gap or forbidden gap. So depending upon the how much amount of depending upon the band gap, it is divided into conductor, insulator and semiconductor. मग आपण हे बघूया. सो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. तर यामध्ये आपण शिकलो की हे व्हॅलन्स बँड, हे कंडक्शन बँड. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन मधले जे असतात ते इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बॉन्ड तयार करतात आणि त्याच्या पुढे जे त्याच्या लागूनच एनर्जी असते त्याची. सो एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी बाय युजिंग दी थर्मल एनर्जी और सम इलेक्ट्रिकल एनर्जी जर आपण त्याला दिली तर एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड होत असते. तर हा झाला आपला बँड गॅप, फॉरबिडन गॅप. हा जो गॅप आहे हा मेटलमध्ये हा गॅप जवळजवळ खूप कमी असतो. सो हियर इज द फॉरबिडन गॅप और बँड गॅप between the conduction band and valence band is very less in case of metal, and hence
by using the thermal energy or from electromagnetic radiation कडून सुद्धा ते एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि or by using the electricity, by using the thermal or electricity, the excitation of electron from lower to higher energy orbital, that means valence band to conduction band. In this way flow of electricity takes place. Now in case of insulator, here the band gap, the conduction band and valence band, the spacing between these two, the band gap is greater. The band gap is greater. There is no sufficient amount of energy is not possible, or some amount of energy is absorbed by the substance, but that is not sufficient to excite the electron from valence band to conduction band. In that case, in case of insulator, the valence band is completely filled. The valence band is completely filled and the conduction band is empty. So excitation of electron from lower to higher energy, that time it need thermal energy as well as electrical energy, but that much amount of energy is insufficient to excite from two. So because the forbidden gap between them is very large, no excitation, do not conduct electricity. Now in case of insulator, in case of semiconductor, the forbidden gap or band gap is greater than the conductor gap. The forbidden gap or band gap in case of metal is very less, excite electron from valence band to conduction band. But in case of semiconductor, the forbidden gap or band gap is less. By using the thermal energy or electric energy, some amount of electron excite from lower to higher energy orbital. In this way, conduction of electricity takes place, but that conduction is less as compared to metal. So depending upon that, the semiconductors are of two types: the intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. There are two types of semiconductor: intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. Extrinsic semiconductor and intrinsic semiconductor. There are two types of semiconductor. So in case of intrinsic semiconductor, it is made by only one type of metal. That is, it is a pure conductor. It is pure semiconductor. For example, only silicon or germanium. That is called the intrinsic semiconductor. It also conduct electricity by using the thermal energy or electrical energy, but less amount of energy conduct. Now the intrinsic semiconductor is pure semiconductor. Then extrinsic semiconductor contain some impurity. Impurity means what? Small amount of substance which is added in pure semiconductor. And that small amount of substance is added in pure semiconductor, that is intrinsic semiconductor. That time the conductivity of solid is increased. So depending upon the type of impurity you have added, there are two types again: the P type of semiconductor and
semiconductor. Two types, P type of semiconductor, P type of semiconductor and N type of semiconductor. Two types, the P type of semiconductor and N type of semiconductor. N type of semiconductor. So intrinsic semiconductor कसला असतो, pure semiconductor असतो. तो conduct electricity by using the thermal or electrical energy. परंतु जर आपण त्याच्यामध्ये impurity काय केली, impurity of substance म्हणजे impurity टाकली म्हणजे काय केलं, डॉपिंग केलं. impurity टाकली म्हणजे काय, डॉपिंग केलं. म्हणजे some amount of impurity is added in intrinsic semiconductor, that is called doping, and the impurity is called as a dopant. And the impurity is called as a dopant. So dopant कुठले वापरतात त्याच्यावर आपण दोन टाइपचे सेमीकंडक्टर तयार झालेले आहेत, N टाइप ऑफ सेमीकंडक्टर and P टाइप ऑफ सेमीकंडक्टर. And P टाइप ऑफ सेमीकंडक्टर, N type of semiconductor and P type of semiconductor. So आपण N type of semiconductor आधी बघूया, त्यानंतर P type of semiconductor बघूया. Type of semiconductor, N type of semiconductor and P type of semiconductor. N means negative. N means negative. N means negative. Excess negative charge means excess negative charge or excess electrons. That means excess negative charge, negative charge or electron. Because the electron carry negative charge, म्हणून आपण काय म्हणतो, excess. N means negative charge, excess electron. मग आता हा excess electron कधी होऊ शकतो, तर आपले जे intrinsic semiconductor आहेत ते कुठल्या ग्रुपने बनवलेले असतात, तर ग्रुप नंबर 14. So ग्रुप नंबर 14 th ग्रुप एलिमेंट्स कुठले आहेत, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम एक्सेट्रा. तर आपण इथे कार्बन घेत नाही, जे मेटलॉइड आहेत त्यांना आपण यूज करत असतो. सिलिकॉन, जर्मेनियम हे दोन वापरले जातात. तर या सिलिकॉन पासून, प्युअर सिलिकॉन पासून आपल्याला तयार केला जातो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जर फॉर एक्झाम्पल या पद्धतीने सिलिकॉन 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 सिलिकॉन, सो सिलिकॉन तयार झाले. आता जर आपण याच्यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ इम्प्युरिटी ऑफ एक्सेस नेगेटिव्ह चार्ज मग ग्रुप नंबर 14 त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NH2NP4 हो NH2NP2. त्याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट फॉर्म अ 4 कोव्हॅलेंट बॉन्ड. दिस सिलिकॉन, so each silicon has 4 bonds. See here, each silicon has 4 electrons in the outermost shell, form a 4 covalent bond with other silicon. Form a 4 covalent bond with other silicon. So in this way, there is a formation of covalent bond with other silicon. Form a 4 covalent bond with other silicon. Now to this doping or group number 15. Group number 15 चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, NH2NP3. That means one electron is excess than that of the group number 14. So excess electron. This silicon is replaced by, so excess electron. कुठली आहे ग्रुप नंबर 15 चे इलेक्ट्रॉन, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ. तर नायट्रोजन तर गॅसियस स्टेट मध्ये ते काय टाकत नाही, परंतु फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ यांचं जर आपण डॉपिंग केलं, डॉपिंग मीन्स सम अमाउंट ऑफ इम्प्युरिटी इज ॲडेड. इम्प्युरिटी ऑफ ग्रुप नंबर 15 इज ॲडेड इन ग्रुप नंबर 14. त्यावेळेला
इलेक्ट्रॉन एक्सेस, त्याच्याकडे काय आहे, 1 इलेक्ट्रॉन एक्सेस आहे आणि मग तो राहतो आणि त्याच्यामुळे इट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, इट गोज टू कंडक्शन बँड अँड इट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. मग या पद्धतीने त्याची इलेक्ट्रिसिटी ही वाढते बाय युजिंग द थर्मल और इलेक्ट्रिसिटी. By using the thermal or electrical energy, it conduct the more maximum amount of energy. So their conductivity is increased by doping the group number 50 elements. Now formation of a n type of semiconductor. हे सेमीकंडक्टर जे असतात हे आपल्याला वेगळ्या ठिकाणी वापरले जातात. जसे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट जे असतात त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर वापरलेले असतात. तसेच आपला सोलार सेल आहे त्या केसमध्ये सुद्धा सेमीकंडक्टर हा वापरला जातो. मग आपल्याला परीक्षेला आपल्याला राईट शॉर्ट नोट ऑन एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर और पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर हे विचारलं जाऊ शकतं. मग आता आपण पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर बघूया. So P type of P means positive hole. P means positive hole. Positive charge is created. P means positive hole or positive charge is created in semiconductor. Suppose the intrinsic semiconductor, that is silicon. We know the electronic configuration of silicon. The general electronic configuration of silicon, it has a 4 electrons in its outermost shell. So 4 covalent bond. So form a 4 covalent bond with other elements, with neighbor elements. Neighboring element बरोबर तो काय करतो, 4 covalent bond तयार करतो. म्हणजे हा एक बॉन्ड, मग इकडे एक बॉन्ड आणि इकडे हा एकच इलेक्ट्रॉन काढलाय, तो वरच्या सिलिकॉन बरोबरचा इलेक्ट्रॉन ने दाखवलेला नाही. सो इन दिस वे इट फॉर्म अ बॉन्ड. मी फक्त बॉन्ड न दाखवता फक्त इलेक्ट्रॉन दाखवते इथे. सो इलेक्ट्रॉन, सो इट फॉर्म इलेक्ट्रॉन्स. त्याच्या कक्षेमध्ये सी हियर ईच सिलिकॉन हॅज 4 इलेक्ट्रॉन. Each silicon has 4 electron आणि covalent bond formed by the sharing of electrons म्हणजे हे 8 त्याची अष्टक पूर्ण झाली. मग या पद्धतीने होत असतं. आता आपण याच्यामध्ये पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर तयार करायचं आहे म्हणजे पॉझिटिव्ह होल तयार करायचे. याच्यासाठी आपल्याला दिस डॉपिंग केलं जातं ते ग्रुप नंबर 13 चं. सो ग्रुप नंबर 13 एलिमेंट्स कुठले असतात, बोरॉन. ग्रुप नंबर 13 चे एलिमेंट्स कुठले असतात तर बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम एक्सेट्रा. नाउ इन दिस बोरॉनची जर इम्प्युरिटी आपण टाकली तर यांचे जनरल ॲल्युमिनियम, गॅलियम त्यांचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं, NS2Np1. दॅट इज ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13 चा आपण त्याच्या ग्रुप नंबर 13 चं इम्प्युरिटी आपण त्याच्यामध्ये ऍड केली. त्याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन. सो सपोज दिस सिलिकॉन इज रिप्लेस्ड बाय boron. Suppose this silicon is replaced by boron, but it form only 3 bonds. कारण त्याच्या कक्षेमध्ये 3च इलेक्ट्रॉन. So this boron form 3 bonds with other 3 silicon and one hole is remain vacant. त्याच्यामध्ये त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही, फक्त तो तसाच राहतो. म्हणजे एक्सेस 3च इलेक्ट्रॉन आहे, परंतु सिलिकॉन कडे किती आहेत इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण बोरॉन कडे 3च इलेक्ट्रॉन. मग हा इलेक्ट्रॉन हा पॉझिटिव्ह होल भरण्यासाठी दुसरा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतो, त्यानंतरचा पुढचा इलेक्ट्रॉन तिकडे शिफ्ट होतो, म्हणजे इथे होल तयार होतो. मग हा इलेक्ट्रॉन इट शिफ्टेड टू दिस होल. सो हियर इज अ क्रिएशन ऑफ अ होल. देन अगेन दिस होल इज पॅक्ड बाय अनदर शिफ्टिंग. म्हणजे काय तर दुसरा इलेक्ट्रॉन त्या होल मध्ये जायला लागतो. मग या पद्धतीने होल हे ट्रान्सफर होतात. पॉझिटिव्ह होल हे क्रिएट होत जातात, म्हणजे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं. अँड ड्यू टू दिस ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस. ड्यू टू दिस
electron, conduction of electricity takes place. So semiconductor म्हणजे काय? Which conduct the electricity, which has a conductivity in between the conductor and insulator. तर हे सेमीकंडक्टर जर प्युअर फॉर्मचे असतील तर त्याला आपण प्युअर फॉर्म सिलिकॉन किंवा जर्मेनियम तर त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. जर आपण त्याच्यामध्ये डॉपिंग केलं म्हणजे इम्प्युरिटी, सम अमाउंट ऑफ इम्प्युरिटी इज ॲडेड, दॅट टाइम इट इज कॉल्ड त्यावेळेला दुसरा टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतो. दॅट टाइप ऑफ सेमीकंडक्टर इज कॉल्ड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आर ऑफ टू टाइप, P type of semiconductor and N type of semiconductor. So P type of semiconductor means P indicate the positive hole. हे असं लक्षात ठेवा. P indicate the positive hole. मग कमी इलेक्ट्रॉन असलेली इम्प्युरिटी डॉपिंग करायची त्याच्यामध्ये. म्हणजे कमी इलेक्ट्रॉन असलेले व्हॅलेन्स शेल मध्ये कमी इलेक्ट्रॉन असलेले एलिमेंट्स त्याच्यामध्ये टाकायचे. मग ग्रुप नंबर 14 हा फिक्स आहे. ग्रुप नंबर 14 हा फिक्स आहे. ग्रुप नंबर 14 ग्रुप हा फिक्स आहे. त्याच्यामध्ये आपण ग्रुप नंबर 13 ची जर इम्प्युरिटी ऍड केली तर फॉर एक्झाम्पल द बोरॉन ऍड केला तर बोरॉन फ्रॉम 3 बॉन्ड्स विथ अदर सिलिकॉन वन बॉन्ड रिमेन म्हणजे एक बॉन्ड तो तयार करू शकत नाही, ते होल म्हणून तसंच राहतं. अँड दॅट होल दॅट इज पॉझिटिव्ह होल इज क्रिएटेड. दॅट पॉझिटिव्ह होल इज फिल्ड बाय अनदर इलेक्ट्रॉन म्हणजे दुसरे इलेक्ट्रॉन जे सिलिकॉनचे बॉन्ड फॉर्म केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन तिकडे शिफ्ट होतात. तो बॉन्ड फॉर्म केलेला इलेक्ट्रॉन फिल करायचा सिलिकॉनचा फिल करायसाठी दुसरा सिलिकॉन त्याच्याकडे इलेक्ट्रॉन दिला जातो बाय युजिंग द थर्मल ऑर इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि या पद्धतीने कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस होते. तर एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर एन मीन्स नेगेटिव्ह और एक्सेस नेगेटिव्ह चार्ज एन मीन्स नेगेटिव्ह. सो आपण ग्रुप नंबर 14च घ्यायचा. तिथे सिलिकॉन सम अमाउंट ऑफ इम्प्युरिटी और डॉपिंग हे केलं जातं ग्रुप नंबर 15चं. आणि 15 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय NS2 NP3 that is has excess one electron than that of the group number 14. So it form a 4 electron. For example मग याचे एक्झाम्पल कुठले आहेत तर नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ. तर त्याच्यामधला जर आपण आर्सेनिक टाकला, आर्सेनिक सेम हॅज अ 5 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोशन. आउट ऑफ 5 electrons the 4 electron consume in formation of a covalent bond and 1 electron is remained which is responsible for the conduction of electricity and which goes to conduction band by using some amount of thermal energy or electrical energy घेतली की तो conduction band मध्ये जातो and which is responsible for the conduction of electricity. मग या पद्धतीने आपले सेमीकंडक्टर आहेत हे आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. यानंतर आपण बघायचं आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ अ सॉलिड. So every substance has magnetic property. The magnetic property of substance is depends upon the electron. So यानंतर आपण बघायचं आहे ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी. So every substance has magnetic property. This magnetic property is depends upon the number of electrons present in that substance. So electrons. So electron, suppose this is a electron. It spin around its own axis. तो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन हा स्वतःच्या ॲक्सिस भोवती तो फिरत असतो. It spin around its own axis. Also it revolve around the nucleus. Also it revolve around the nucleus. हा स्वतः भोवती फिरत असतो आणि तसंच तो न्यूक्लियस भोवती सुद्धा फिरत असतो. So it revolve around the nucleus, also spin around its own axis, also revolve around the nucleus. That time creation of magnetic field. मग त्यावेळेला एक magnetic field तयार करत असतो. That electron act as a tiny magnet. That electron act as a tiny magnet. मग हे tiny magnet तयार होतं आणि मग जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर जास्त असतील that time it attracted towards the magnetic field. जर इलेक्ट्रॉन जर कमी असतील किंवा पेअर्ड असतील, जर इलेक्ट्रॉन पेअर असतील आपल्याला माहिती आहे each orbital that is 1s2 2s2 2p6 म्हणजे काय तर हे कसे असतात
असा असतो, स्पिन होतो, तर एक विरुद्ध दिशेने स्पिन होत असतो, रिव्हॉल्व होत असतो. सो इन केस ऑफ पी ऑर्बिटल, तर पी ऑर्बिटल मध्ये या पद्धतीने स्पिन होतात. तर दुसरे हे अपोजिट स्पिन होत असतं. म्हणजे हे द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॅन्सल. इन दिस केस व्हॉट हॅपन, द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॅन्सल. परंतु अनपेअर असेल तर तिथे स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन्सल होत नाही. स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन हे कॅन्सल होत नाही. मग त्यावेळेला आपण त्याच्यावरून आपल्याला प्रकार पडलेले आहे. द सबस्टन्स इज पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक और फेरोमॅग्नेटिक. The substance is diamagnetic, paramagnetic or ferromagnetic. Diamagnetic, paramagnetic and ferromagnetic. Ferromagnetic. So, in case of diamagnetic substance has the number of electrons in the outermost shell are pair. Has electron in its outermost shell are pair, is not attracted by the magnetic field. When some amount of electricity, when some amount of, now in this magnetic property, the substance contain paired electron is not attracted by the substance. All the substance with electrons are paired. याच्यामध्ये काय होतं, the substance कशी असतात, paired असतात and they are weakly repelled by the magnetic field. magnet कसं तयार होतंय, हे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते स्पिनिंग होत असतात, ते स्वतःभोवती स्पिन होत असतात. तसेच इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सुद्धा ते रिव्हॉल्व होत असतात. त्यावेळेला दॅट इलेक्ट्रॉन ऍक्ट एज अ टायनी मॅग्नेट अँड क्रिएट अ मॅग्नेटिक फील्ड. So depending upon that, the magnetic field, the substance is divided into